सुस्वागतम मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आजच्या भागामध्ये इकडे आता तात्यासाहेब भाषण करत असतात आणि भाषण करत असताना आता तात्यासाहेब तिथे बोलतात की हे बघा, तुम्हाला माहिती का, ह्या साताऱ्याचा दिलदार व्यक्तिमत्व असणारा एक माणूस, सगळ्यांच्या कार्यक्रमात सदा हजर असणारे आणि अशी व्यक्ती आहे ती की सगळ्यांच्या जर गरज असेल ना, कुणाच्या मदतीला धावून जाईल अशी व्यक्ती। आणि ही व्यक्ती आहे, तुम्हाला माहिती का कोण आहे ही व्यक्ती, असं ते म्हणतात। तर आता मम्मी साहेब म्हणतात की मीच आहे सपने उठते मी, चला आता उठून उभारायला लागतात। तेवढा तात्यासाहेब म्हणतात की ती व्यक्ती म्हणजे आपला साताऱ्याचा वाघ सत्यजित सुर्वे आणि मंजिरी वाघमारे यांनी कृपया स्टेजवर यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा। मंजू आणि सत्य उभा असतात। आता मंजू म्हणते सत्य काय करायचं, तर आता लगेच सत्य म्हणतो वाघमारे आता जावंच लागेल। आणि आता मंजू आणि सत्या तिकडे यायला निघतात, स्टेजवर येतात आणि आता तात्यासाहेबांनी त्यांचा सत्कार करतात सत्याचा। तर सत्याला खूप राग येतो। सत्या म्हणतो की मला, सत्य लगेच शाल काढून टाकतो। तर इकडे ते आर्यनला बघत असते, त्यांना आर्यन दिसलेला असतो, पण इकडे पूर्वा पाटील आर्यनला लपवत असते। आणि आता इकडं मंजू डोकत असते आर्यन कुठे दिसतो का, आणि पूर्वा पाटील बघते आर्यन बाहेर आला की नाही असं। तर आर्यन तिथून पळतो आणि आता सत्य मंजूकडे लक्ष ठेवून असतात। तेवढ्यात आता पूर्वा पाटील त्याला खुणवत असते आणि आर्यन ते झाडाच्या पाठीमागे लपून तिथून पळून जातो। तर सत्य आणि मंजू त्याला बघतात आणि आता त्याच्या मागे दोघे पण पळत राहतात आणि आता सगळीकडे पळतात, ते जो जिकडे जाईल ना तिकडे पळत राहतात। तर इकडे पूर्वा पाटील आता तात्यासाहेब तिला खुणवतात, लवकर जा तर माझ्या आर्यनला वाचव। आणि आता लगेच पूर्वा पाटील ही गाडी काढते आणि आता लगेच तिकडे जायला निघते आणि आता ती रोडनी जायला निघते। तर गाडी घेऊन तर इकडं सत्य आणि मंजू आर्यनचा पाठलाग करत असतात, त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतात। त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्याच्या मागे खूप पळतात, पण आता सत्य आणि मंजू पळत असताना आता तिथेच आर्यन हाती लागायला लागतो, पण तेवढ्यातून लांब निघून जातो। आणि तेवढ्या तिकडून आता जी पूर्वा पाटील आहे ती गाडी घेऊन येते आणि गाडी घेऊन आल्यावरती आता लगेच जो आर्यन आहे तो आता त्या गाडीत जाऊन बसतो आणि गाडीत बसल्यावरती तो गाडी फास्ट करते, पूर्वा पाटीलांचे निघतात। तर इकडं सत्य आणि मंजू बघतच नाही नेमकं कोण आहे त्या गाडीत, पण आता आर्यन त्यांना बाय करतो तेव्हा ते बघतात। तर ते म्हणतात की सत्य आता पण आपल्या हातातून सुटला, आता काय करायचं, कुणाचा हात असेल याच्या पाठीमागे। तर आता लगेच सत्य म्हणतो वाघमारे कुणाचा हात असणार आहे दुसरा, त्या तात्यासाहेबाशिवाय दुसरा हात कुणाचा असणार आहे, तात्यासाहेबांचा हात आहे वाघमारे या सगळ्या पाठीमागे। आणि आता मंजू आणि सध्या तिथून आता घरी निघून जातात। तर इकडे आता जी पूर्वा पाटील आहे ती आर्यनला घेऊन एका ठिकाणी थांबते आणि म्हणते की आर्यनला मारायला धावते, म्हणते कळत नाही कर तुला, सांगितलं होतं घराच्या बाहेर येऊ नकोस, कशाला आलास। तर आता तो म्हणतो की हे बघाय तू माझ्या ओरडू नकोस, आणि तो पण अतिशय हात उचलतो आणि म्हणतो की डॅडी साहेबांचा एवढा मोठा कार्यक्रम होता आणि मी आतमध्ये थांबायचं का, आणि कोणाला घाबरायचं, सत्याला मंजूला, त्यांनी कशाला यायचं तिथे, माझ्या डॅडी साहेबांचा कार्यक्रम होता ना। तर आता लगेच ती म्हणते की तुला ना खरंच कळत नाहीये, आता मी सांगाल ना तसंच करायचं इथून पुढे, असं म्हणते। आणि आता लगेच ते दोघं तिथून जातात। तर इकडे आता सत्य ते घरी आल्यावरती इकडं मम्मी साहेब उभा असतात। सत्य म्हणतो की काय ग मम्मी, झाला का तुमचा कार्यक्रम, पार पाडला, आला घरी। तर आता ते म्हणतो की सत्य तुम्ही तिथे आलता ना पण, तर सत्य म्हणतो हो आलो होतो, तिथे आर्यन होता माहिती का, त्या तात्यासाहेबांचा हात आहे नेमकी काहीतरी याच्या पाठीमागे, असं म्हणतो सत्य। तर आता मम्मी साहेब म्हणतात सत्य तू काही पण बोलू नकोस। तर आता लगेच सत्य म्हणतो लाडकी तुझे तात्यासाहेब आहे ना, त्यामुळं काय, तर आता लगेच तू माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि तात्यासाहेबाच्या बाजूने गेली मम्मी। तर आता मम्मी साहेब म्हणतात सत्य काही पण काय बडबडतोय, असं म्हणतो आणि सत्य म्हणजे तिथून जातात। तर इकडे आता रात्री टेरेसवरती सत्य म्हणजे झोपायला येतात, ते आतरून करतात आणि झोपायला जातात। तेवढ्या तिथे आर्यन आता मंजूला फोन करून पुन्हा त्रास द्यायला सुरुवात करतो, पुन्हा प्रायव्हेट नंबरवरून फोन करत असतो। मंजू फोन उचलते पण कोणीच बोलत नाही आणि कट करतो। इकडे दारू पीत बसलेला असतो आणि खूप हसत असतो तो। तर चला बघूया आता पुढील भागामध्ये, आता तो मंजूला भेटायला बोलवून घेतो आणि मंजूला नक्की काय त्रास देतो, काय घडणार आहे, सत्य मंजूला वाचवेल का, हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा।